समर स्वानंदीला असं काही भन्नाट सरप्राईज देतो. पण ह्यानंतर मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार जबरदस्त ट्विस्ट, आणि तो कोणाबाबतीत तर आदिरा आणि मंदाकिनी. चला तर मग येत्या भागामध्ये काय घडणार हे बघूया. तर घडतं असं, स्वानंदी मलिकाला सुनवते आणि निघून जाते. मलिका करायला एक गेलेली असते आणि होतं एक. ती आता रूममध्ये जाते आणि तिच्या मनामध्ये वादळ उठतं. पण इकडे मात्र समर स्वानंदीसाठी प्लॅन करत असतो. तेव्हा निकिता त्याला भन्नाट आयडिया देते, आणि फक्त आयडिया देत नाही तर घरी पण येते आणि आजीला सांगून जय्यत तयारी करते. इकडे समर मात्र स्वानंदीला सारखा अडवत असतो आणि सांगतो, आपण घरी एकत्रच जाऊया. स्वानंदी म्हणते, राजवाडे मला आज उशीर होणार आहे, तुम्ही जा पुढे. आता तर समरच्या मनासारखंच होतं. स्वानंदी घरी येते आणि दार उघडते. घाबरत म्हणते, एवढा का अंधार आहे आणि आज सगळे गेले कुठे? ते आता मोठ्याने आवाज देते, राजवाडे. समोर वरून खाली येतो. तेव्हा जिन्यावर लाइटिंग लागते. तो खाली येतो. स्वानंदी हसून विचारते, अहो हे काय आहे? तो फूल देत म्हणतो, माझ्याबरोबर डिनरला याल? ती हसून म्हणते, येस. तो म्हणतो, चला मग तयारी करूया. ती म्हणती, राजवाडे पण आज एवढं स्पेशल काय आहे सांगा तरी. समोर म्हणतो, कळेल लवकर. आता स्वानंदीलाही खूप उत्सुकता लागते की आज एवढं काय स्पेशल. समोर तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. शॉपिंग बॅग देत म्हणतो, मग हे घ्या तुमच्यासाठी ड्रेस. ती ड्रेस नक्की काय चाललं आहे? ड्रेस वगैरे? तो छान रेडी व्हा आणि खाली या, आपण कॅन्डललाईट डिनर करूया. स्वानंदीवर डोळे करत म्हणते, ओके. तो आहे मी खाली, या तुम्ही. ती हसून म्हणते, ठीक आहे. समर ड्रेस तर देतो, पण स्वानंदी मात्र त्याच्या अपेक्षेपलीकडेही तयार होते. आता तिच्याच कलरचा ड्रेस समरही घालतो आणि छान तयार होतो. स्वानंदी खाली येताना समर बघतो आणि बघतच राहतो, कारण ती एवढी सुंदर दिसत असते. आणि तिच्या चेहऱ्यावरचं गोड स्माईल बघून समर तिच्यात हरकून जातो. ती आता खाली येते, पण समर सारखं तिच्याकडे बघत राहतो, म्हणजे जवळजवळ त्याचं भानच हरपलेलं असतं. ती चिटकी वाजवत म्हणते, राजवाडे. तो भानावर म्हणतो, स्वानंदी तुम्ही अप्रतिम सुंदर दिसताय. म्हणजे तुमच्या सुंदरतेबद्दल मी काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहे. तुमचे डोळे ते एवढे बोलके आहेत ना, त्यात फक्त प्रेम झळकतंय. आता ते स्वानंदीचं एवढं कौतुक करत असतो. स्वानंदी म्हणते, हो हो हो, बास बास बास. राजवाडे माझं किती कौतुक करणार? समोर होतो, तुम्ही हातच कौतुक करण्यासारख्या. तो आता हात पुढे करतो. स्वानंदी हातात हात देते आणि दोघंही मस्त डान्स करायला लागतात. हे सगळं आजी कौतुकाने बघत असते. गाण्याचा आवाज ऐकून मलिका, अंशुमन आणि सुश पावसाळतात. मलिका म्हणते, आपल्या घरात गाणं? सुश म्हणते, किती छान गाणं लागलं ना. अंशू म्हणतो, हो, पण हे कुणी लावलं? कारण आत्तापर्यंत आपल्या घरामध्ये हे कधीच ऐकायला आलं नाही. आता तिघं पण येतात आणि बघतात तर काय, समर स्वानंदी डान्स करत असतात. ते बघून तर मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती विचार करते, समर एवढा रोमॅन्टिक? आत्तापर्यंत मी त्याला असं कधीच बघितलं नाही. सुश म्हणते, हाऊ स्वीट. बघितलं, जिजू किती रोमॅन्टिक आहे. अंशू, ताई किती ब्युटिफुल दिसते ना. ताई आणि जिजू म्हणजे मेड फॉर इच अदर. अंशू करतो, ती हूँ काय हूँ, तू माझ्यासाठी असं कधीच केलं नाही. तो सुश, तू शांत बस ना. स्वानंदीसाठी सरप्राईज असतं, पण मलिकासाठी पण. कारण समोर असे काही धमाके करत असतो की मलिका शॉकून बघत असते आणि म्हणते, माझ्या आप्पीला घरातून घालून ह्यांना हे थेरं सुचतात. नाही नाही नाही, मी एवढं यांना आनंदी नाही बघू शकत. पण मी आता करू काय, कारण काही केलं तर समरला कळेल. इकडे मंदाकिनी मात्र ओरडत असते, आज जेवायला मिळेल का? दिलीप म्हणतो, हा प्रश्न आम्ही तुला विचारायला हवं. ती म्हणते, हे काय दिसत नाही का माझा पाय दुखतोय ते? आदिरा म्हणते, आई काय पाय बी दुखत नाही, तुम्ही नाटक करताय, कळलंय सगळ्यांना. मंदाकिनी म्हणते, मी नाटक करत नाही. दिलीप म्हणतो, मंदा तू नाटकच करतेस. अगं आम्हाला सगळ्यांना कळालंय, तुझा काय पाय बी लचकला नाही. तू फक्त आदिराला दोष देण्यासाठी हे सगळं नाटक उभा केलं. मंदाकिनी म्हणते, हां मग केलं, मग काय करणार आहे? किती कामं करायची मी? माझ्या घरात सून आली तरी मीच कामं करायची. हे बघा, मी आज स्वयंपाक करणार नाही. आदिरा म्हणते, आई त्याची काही गरज नाही, कारण बाबा आणि मी डिनरला जातोय. मंदाकिनी म्हणते, काय माझं काय, मी काय खायचं? आदिरा म्हणते, ते तुम्ही बघायचं, तुम्हाला काय खायचं काय नाही. कारण तुम्हाला बाहेरचं जेवण आवडत नाही, कारण ते चांगलं नसतं, त्यामध्ये काय काय टाकलेलं असतं, आणि शिवाय तुम्हाला पैसेही घालायचे नाही. मग तुम्ही स्वतःसाठी करा काहीतरी. दिलीप म्हणतो, आदिरा मी आवरतो. आता मात्र मंदाकिनीची चांगलीच जिरते.
आणि ती म्हणते हे तुम्ही नेहमी असंच करता माझ्यासोबत. रोहन म्हणतो आई तुझा पाय दुखतो ना, तू कशी येणार? आणि स्वतःसाठी कर ना काहीतरी. एक काम कर, तू खिचडी कर, मस्त खा आणि घरीच आराम कर. समर स्वानंदीचा हातात हात घेतो आणि म्हणतो स्वानंदी खरंच तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तू माझ्यासाठी घरासाठी जे काय करते ना त्याबद्दल थँक्यू. स्वानंदी म्हणते राजवाडे थँक्यू काय थँक्यू, मी जे काय करते ते माझ्या माणसांसाठी, मला आनंद मिळतो. आजी बेडरूममध्ये असते आणि खूप हरकून जाते आणि म्हणते देवा माझ्या पिंट्या आणि नंदूला असंच राहू दे आणि लवकर एक नातू दे. निकिताने तिचा फोन चालू होतो. निकी म्हणते काय गं भेटले का दोघं? समरने स्वानंदीला दिलं का सरप्राईज? आजी म्हणते जसं ठरवलं ना तसंच घडतंय, ते दोघंजणं मस्त डान्स करतायत. निकी हसत म्हणते काय समर डान्स? खूप घाणेरडा डान्स करतो हा. आता दोघी पण खळखळून हसायला लागतात. आजी म्हणते निकिता थँक्यू. निकी म्हणते आजी मला काय थँक्यू म्हणतेस? आता दोघींचं छान बोलणं चालू असतं. मलिका बेडरूममध्ये येते, तिच्या मागे अंशू. अंशू म्हणतो मॉम बघितलं काय थेरं चाललेत ते. समरदाता एरवी आम्हाला खूप ज्ञान पाजळतो आणि आता घरामध्ये सगळ्या करताना त्याला काहीच नाही वाटत. मलिका म्हणते ह्या सगळ्यामागे ती स्वानंदी आहे. ती आता माझी काही अशी डोक्यात जायला लागली ना, मला ते एवढा राग येतो ना, असं वाटतं जावं आणि सगळा पचका करावा. हो पचका आपण करू शकतो. अंशुमन म्हणतो तो कसा? कारण मॉम आपण जर काही केलं आणि समरदादाला कळालं ना तर आपल्याला तो बाहेरचा रस्ता दाखवेल. मलिका म्हणते तेच ना, ह्या समरमुळे मला काहीच करता येईना आणि त्याचा फायदा ती स्वानंदी घेते. बघितलं ना माझ्या अर्पिताला तिने कसं घराबाहेर काढलं. ती तिच्या सासरी काय काय सहन करत असेल आणि स्वानंदी इकडे मजा मारते. आता मलिका अर्पिताला फोन करते आणि म्हणते बाळा कशी आहेस तू? आप्पी म्हणते मॉम मला नाही राहायचं ग इथे. मी काय करू, हे खूप छोटं घर आहे आणि मला कामही करावं लागतं. पहिले तरी हे लोक मला घाबरत होते, पण आता कुणीही घाबरत नाही. आशिष तर आता ऑर्डरच सोडतो आणि समर दादामुळे माझ्या सासू सासऱ्यात पण खूप हिंमत आली आहे. मी काय करू ग मॉम, आता मी माहेरी येऊ शकत नाही. मलिका म्हणते आप्पी तू काळजी करू नको, थोडं शांत होऊ दे, मी बोलते समरशी. ती म्हणते मॉम मला नाही वाटत तो काही ऐकेल म्हणून. पण तिकडे काय चाललं? मलिका म्हणते इकडे डान्स, मस्त कॅन्डल लाईट डिनर. ती म्हणते म्हणजे? ती म्हणते अगं त्या समरने स्वानंदीला सरप्राईज दिलं आणि आपल्या घरामध्ये ते पार्टी करतायत. अगं समरला तर एवढं खुश मी कधीच बघितलं नाही. आज तर तो असा काही रोमॅन्टिक झाला की त्या स्वानंदीशिवाय त्याला दुसरं काही दिसतच नाही. अर्पिता म्हणते मॉम हे सगळं त्या स्वानंदीमुळे झालं. मलिका म्हणते हिचं काहीतरी करावंच लागणार आहे. हिच्या आनंदाला अशी काही सुरुंग लावते ना. पण आता समर झालेला असतो स्वानंदीच्या प्रेमात पागल. तुम्हाला काय वाटतं, तो मलिकाचं ऐकेल का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.